संधी दिली पण हे सुधारले नाही. यांना वाटतं आमच्यातले ताकद आहे, आमच्यातले माझ आहे. आता आम्ही यांना सांगितलं तुम्हाला आता बोलायचं कमी, असं वाटतं आता करायचं जास्त. तर असं वाटतं का की पालकमंत्र्यांचं वचक म्हणजे पकड कमी कमजोर झाली असं वाटतं का जिल्ह्यावर? आणि पकड होती का? पकडच नाही त्यांचं, ते चिमटे पकड जर असती तर पहिले आरोपी संतोष भाईच्या प्रकरणातले सुटलेच नसते. 6 आरोपी कसं काय नाही झाले? ते जर झाले असते तर हे लोकांना, आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं. म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधारती, कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा. मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही, त्यांनी मोकाट सोडले असा अंदाज दिसतोय. आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना, मराठ्यांच्या अवलादीला माहिती. फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना, आता आमच्या लोकांना, कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून नाही काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्यानं बघू सुद्धा नाही, कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो. आमच्या पोरं म्हणणार दादांचा दौरा आहे, आपण त्यांना भेटणार का? आपण त्यांना भेटायचं राष्ट्रपती या संदर्भामध्ये काय करायचं? त्यांना भेटून त्यांना फक्त लोकांचे अरे त्यांना निवडून येऊस टाइम लागतो, तुम्हाला माहित नाही राव. त्यांना फक्त मराठी निवडून येऊस लागतं. एकदा अंगावर गुलाब पडला कोपराने लोटली ती त्यांची सिस्टम. आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता, पण त्यांना वेळ नाहीये गोरगरीब मराठ्यांचं काम करायला. त्याच्यामुळं ते जर तितके खुनशी येतं, ते जर तितके स्वाभिमानी, तर आम्ही तेच मराठी येतं, आम्ही बी स्वाभिमानी. पुढचं पाऊल सरळ सांगितलं, भेटायचं मला वाटतं आता बंद केलेलं बरं राहील. लोक हे मारीत राहतील आणि आम्ही नुसतं भेटत राहायचं, त्याच्यापेक्षा नायनाट केलेला बरा. 100-200 आमचे मोठाले घराणे त्यांच्या कानावर एकदा टाकावं, कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं. कारण हे चिमूट भरेल आम्हाला माहिती, राज्यात एकाच दिवसात काटा वाजत होता आम्ही यांचा थांबायचं स्वतः संधी दिलती, हे सुधारले नाहीत. ह्या पावलाशिवाय पर्याय नाही. त्यांच्या दोन्ही लोकांना मी सांगितलं होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा, असे कृत्य करू नका. पण बहुतेक त्यांनी मोकाट सोडले. याचा अर्थ संपून घ्यायचं दिसतंय. आम्ही पण काही जण संपवायला तयार आहेत, त्याला नाविलाज आमचा. हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही, पण मला जाणीवपूर्वक वापरावं लागतं, कारण आमची लेकरं मरायला लागली ती बाप रडतोय आतमध्ये. जसा जसा रडतोय त्या पोरांना उठता सुद्धा येणार. इतक्या क्रूर तुम्ही हत्या जर घडून आणणार असली तर तुमच्या ह्या सुळसुळाटाचा नायनाट आम्हाला करावं लागणार आहे. फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये. भयावह खूपच विदारक परिस्थिती झाली हो, डोळ्याने बघू सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटू नये म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं एकदा गरजेचं आहे मला वाटलं. म्हणून बीड जिल्ह्यात मला बीड जिल्ह्यात आमच्या प्रमुखाला सांगून द्या, सांगायचं नव्हतं, पण ते उद्या त्याला काय असतं त्यांना लेख आहे आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं आहे. हे थांबावं लागणार आहे. आता बहुतेक थांबत नाही. पुन्हा सांगतो, आम्हाला वाटलं होतं संतोष भाईच्या नंतर हे सुधारतील, पण हे सुधारले नाही. होऊन जाऊ द्या, तर होऊन जाणार आहे. आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूच राज्यात किती येतं, तुमची टोळी केवढी घे आणि किती घे. एकाच दिवसात काटा वाजतो त्यानेच बघायचं. एक अधिकारीच नेमायची वेळ आली का? सकाळी खासदार भेटून गेले, खासदारांनी अशी प्रतिक्रिया दिली की पळवी एक एसपी लेवलचा वेगळा अधिकारी पळवीसाठी असतो. सगळे बदलणंच गरजेचं. एक बदले 2 बदले एसपी साहेबांनी खाली बाईट करा, सांगितल्या बरोबर त्या दिवशी ऍक्शन घेतली, आरोपी पण पकडले, गुन्हे पण सगळे दाखल केले. पुढच्याही काळात ते करतील. कलेक्टर साहेबांनाही मी बोलणार आहे, आता एसपी साहेबांनाही पुन्हा बोलणार आहे की मोठ्यात गेलेच पाहिजे. त्या दिवसाचं चांगलं काम केलं त्यांनी, ताबडतोब आरोपी पकडले, त्यांना फरार व्हायला जागा मिळाली. पण चुकीद आहे, संतोष भाईच्या प्रकरणात जर ते 50-60 जण आरोपी केले असते तर हे मागं गाड्या करायला राहिले नसते. आणि आता ही सरकार मला वाटतं थांबवत नाही. ते जे 2 लोक आहेत ते सुद्धा बहुतेक त्यांना समजून सांगत नाहीत, तर मग त्यांना जी दिवस उगवायला नको होता तो दिवस त्यांना उगवायचा वाटतो. धन्यवाद.